नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSc केमिस्ट्री फर्स्ट सेमेस्टर सेकंड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी अँड न्यूक्लिअर केमिस्ट्रीचं जे पहिलं चॅप्टर आहे रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे MCQ सॉल्व करणार आहोत। हा व्हिडिओ येणाऱ्या ऑनलाईन एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यातले बरेचसे MCQ हे एक्झाममध्ये 100% विचारले जाऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा। या व्हिडिओचा तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये नक्की फायदा होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। The molecule which is IR inactive but Raman active is N2HCl protein। तर याच्यामध्ये आपल्याला असा मॉलिक्यूल आयडेंटिफाय करायचा आहे जो IR इनॅक्टिव्ह असतो आणि रमन ॲक्टिव्ह असतो। तर याच्यामध्ये ऑप्शन ए जो आहे N2 मॉलिक्यूल हा IR इनॅक्टिव्ह असतो आणि रमन ॲक्टिव्ह असतो, कारण N2 मॉलिक्यूलचं डायपोल मोमेंट 0 असतं। तर ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे N2। The rotational spectrum of a rigid diatomic rotor consists of equally spaced line with spacing equal to b upon 2, 3b upon 2, 2b। तर याचा करेक्ट आन्सर आहे D, 2b। Upon application of a weak magnetic field, a line in the microwave absorption spectrum of a rigid rotor split into 3 lines. The quantum number J of the rotational energy level from which transition originates। तर ऑप्शन आहेत 0, 1, 2, 3। तर याचं करेक्ट आन्सर आहे 1, बी हे त्याचं करेक्ट आन्सर। The vibrational frequency of a homonuclear diatomic molecule is mu। The temperature at which the population of the first excited state will be half that of the ground state is given by। तर याचा जो करेक्ट फॉर्म्युला आहे तो B, h mu अपॉन ln2 इंटू kb। बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। The vibrational rotational spectrum is observed in dash dash region, near infrared, microwave region, visible region, radio frequency region। तर याचा करेक्ट आन्सर आहे B, मायक्रोवेव्ह रिजन। The rotational spectrum transition are only observed between rotational level of delta J is equal to +-1, +-2, +1, +3। तर याचा करेक्ट आन्सर आहे डेल्टा J इज इक्वल टू +-1। ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। Vibrational transition are always accompanied by dash dash transition, vibrational, rotational, electronic, none of this। तर याचं करेक्ट आन्सर आहे रोटेशनल ट्रान्झिशन। बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, रोटेशनल ट्रान्झिशन। The increase in rotational energy so absorption spectrum in IR region, UV region, visible region, microwave region। तर याचा करेक्ट आन्सर आहे मायक्रोवेव्ह रिजन। The frequency of ultraviolet radiation is greater than microwave IR radiation, both A and B, none of these। तर अल्ट्राव्हायोलेट रॅडिएशनची फ्रिक्वेन्सी ही मायक्रोवेव्ह आणि IR रॅडिएशनपेक्षाही जास्त असते। सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, बोथ A and B। State which of the following molecule can show a pure rotational microwave spectrum, N2, CO2, OCS, HCl। तर याचं करेक्ट आन्सर आहे HCl। HCl मॉलिक्यूल हा प्युअर रोटेशनल स्पेक्ट्रा शो करतो, तर कारण त्याच्याकडे परमनंट डायपोल मोमेंट असतं। तर डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे HCl। Which of the following spectroscopy technique will be useful to distinguish between MSCN and MNCS binding mode, NMR, IR, EPR, MAS। तर याचा करेक्ट आन्सर आहे B, IR spectroscopy technique। The Q band in the vibrational spectrum of acetylene is observed in the
CC स्ट्रेचिंग मोड, CH सिमेट्रिक मोड, बेंडिंग मोड, CH अँटी सिमेट्रिक स्ट्रेचिंग मोड. तर याचा करेक्ट आन्सर आहे ए, CC स्ट्रेचिंग मोड. The microwave spectrum of a molecule yield 3 rotational constant. The molecule is prolet symmetric mode, spherical top, asymmetric top, oblate symmetric top. तर याचा करेक्ट आन्सर आहे सी, asymmetric top. सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. Which of the following exhibit rotational spectra? H2, N2, CO, CO2. तर याचा करेक्ट आन्सर आहे CO. सी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. द J max फॉर अ रिजिड डायटोमिक मॉलिक्यूल फॉर विच ॲट 300 Kelvin द रोटेशनल कॉन्स्टंट इज 1.566 per centimeter इज 4, 6, 8, 10. तर आपल्याला J max कॅल्क्युलेट करायचं आहे. त्या ठिकाणी टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन आणि रोटेशनल कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1.566 पर सेंटीमीटर. तर J max कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे J max इज इक्वल टू √K × T अपॉन 2BH × C मायनस हाफ. तर हे पूर्ण कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर त्याचं आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 8.1. दॅट इज C इज करेक्ट आन्सर. 8. For pure rotational spectra, the selection rule is 0, plus minus 1, 0, plus minus 1, plus minus 1, 2. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी. For rotational spectra, the selection rule is plus minus 1. बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. Among the singlet, doublet and triplet electronic state, phosphorescence involve transition between singlet to singlet, doublet to doublet, triplet to singlet, singlet to triplet. तर फॉस्फरसन्स मध्ये कोणते ट्रान्झिशन इन्व्हॉल्व असतात? तर ट्रिपलेट टू सिंगलेट. सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. द बॉन्ड लेंथ इन Cn प्लस is 0.129 nanometer. The position of second line in microwave spectrum is. तर याचा करेक्ट आन्सर आहे 6.264 पर सेंटीमीटर. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. द रोटेशनल स्पेक्ट्रम ऑफ HI is found to contain a series of line with a separation of 12.8 per centimeter. Moment for the molecule is. तर याचा करेक्ट आन्सर आहे 4.36 × 10⁻⁻40 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. द नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ N2O इज. तर N2O मॉलिक्यूलमध्ये नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर N2O मॉलिक्यूलमध्ये N2O मॉलिक्यूल जर बघितला तर N2O मॉलिक्यूल लिनियर ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. त्याच्यामध्ये 4 नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन असतात. तर सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे 4. द डिफरंट टाइप ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ मॉलिक्यूल आर इलेक्ट्रॉनिक एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, ऑल ऑफ दी अबोव. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबोव. द प्युअर रोटेशनल spectrum for the gaseous molecule Cn consists of equally spaced lines separated by 3.7978 per centimeter. The internuclear distance of the molecule is. तर याचा करेक्ट आन्सर आहे 117 pm. बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. Calculate the frequency at which the transition between the two spin state of a free electron may be observed at a field strength of 0.3000 torque. तर याचा करेक्ट आन्सर आहे 8.4 × 10⁹ per second.
Between which energy level there is the smallest energy difference? Electronic energy level, vibrational energy level, rotational energy level, translation energy level. तर याचा करेक्ट आन्सर आहे सी, रोटेशनल एनर्जी लेवल. रोटेशनल एनर्जी लेवल. Rotational energy in the ground rotational energy level is more than 0, less than 0, 0, none of this. तर एनर्जी किती असते ग्राउंड स्टेटला रोटेशनल? तर याचा करेक्ट आन्सर आहे 0. सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. The frequency difference between any two consecutive line in rotational spectra 2b per centimeter, 4b per centimeter, 6b per centimeter, 8b per centimeter. तर याचा करेक्ट आन्सर आहे 2b per centimeter. For isotopic substitution in diatomic molecule, the separation between rotational energy level increases, decreases, same, either increase or decreases. तर याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे. The rotational spectrum of a rigid diatomic rotor consists of equally spaced line with spacing equal to 2b, b upon 2, b, 4b. तर याचा करेक्ट आन्सर आहे ए, 2b. The wave number difference between successive rotational level of a rigid diatomic molecule is 2bj, bj into j plus 1, 2b into j plus 1, 2b into j minus 1. तर याचा करेक्ट आन्सर आहे सी, 2bj j plus 1 हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. द वेरियस एनर्जी लेवल ऑफ रोटेशनल स्पेक्ट्रम इज गिवन बाय. तर रोटेशनल स्पेक्ट्रममध्ये एनर्जी लेवल जे आहे ते कशी शो करतात, तर 2b, 4b, 6b, 8b. बी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल शो रोटेशनल स्पेक्ट्रा? CO, CO2, H2, N2. तर याचा करेक्ट आन्सर आहे ए, CO मॉलिक्यूल प्युअर रोटेशनल स्पेक्ट्रा शो करतो. इन रोटेशनल रमन स्पेक्ट्रम व्हॉट इज द सिलेक्शन रूल फॉर लेंथ लाइन? डेल्टा J इज इक्वल टू 1, डेल्टा J इज इक्वल टू -1, डेल्टा J इज इक्वल टू +2, डेल्टा J इज इक्वल टू 0. तर याचा करेक्ट आन्सर आहे डी, डेल्टा J इज इक्वल टू 0. Which of the following molecules show microwave activity? H2, CO2, SF6, CH3Cl. तर याचा करेक्ट आन्सर आहे डी, CH3Cl. हा मॉलिक्यूल मायक्रोवेव्ह ॲक्टिव्हिटी शो करतो. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ मॉलिक्यूल एक्झिबिट बोथ द प्युअर रोटेशनल स्पेक्ट्रम अँड रोटेशनल रमन स्पेक्ट्रम? O2 and H2O, CO2 and N2O, CO and CH4, NO and DCCH. तर याचा करेक्ट आन्सर आहे NO DCCH. डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. हाउ मेनी नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन आर देअर फॉर C16 मॉलिक्यूल? तर C16 मॉलिक्यूल जो आहे याच्यामध्ये नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन किती असतात? तर नॉर्मल मोड्स ऑफ व्हायब्रेशन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला असतो 3 × n-6. तर याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम आहेत 60. तर आपण 3 × 60 - 6 केलं तर त्याचं आन्सर येतं 174. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. थँक यू फॉर वॉचिंग.